राज्यात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे। पुणे, मुंबई, कोकण, सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू आहे। राज्यभर पावसाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय झाली असून अनेक सखल भागात पाणी साठलंय। याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलाय। मुंबईसह ठाणे, पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईत उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले। पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। उद्या देखील पुण्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। तर कोल्हापुरात पंचगंगेनं आपली धोका पातळी ओलांडली असून सध्या पंचगंगा 43 फूट 2 इंचावरून वाहतीये। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे यंत्रणा देखील अलर्ट झाली असून ज्या भागात पुराच्या पाण्याचा शिरकाव होतो त्या भागातील नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय। तर कोल्हापूरमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत असून बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या भागात पुढील 2 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही जिल्ह्यांमध्ये पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 34 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे। तर नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। राज्यभर पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानीच्या घटना घडल्यात तर काही भागात येणाऱ्या 24 तासात प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे।